श्री हॅलो. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. अनुभव शेअर करू का? हा, करा ना. हो बरं ठीक आहे. हा हा हा. अनुभव माझा ते सांगायचा एक विसरला होता, मग आज सांगते. दसऱ्याच्या त्या दिवसाचा अनुभव आहे. बरं बरं. हा हा. हम्म. कुठून बोलताय सांगायचं का तुम्हाला? म्हणजे मला अ, माहिती आहे, हो पण हो, तुम्हाला परभणीवरून. सांगायचं. बरं बरं. परभणीवरून. हा हा. काय अनुभव आला ताई? अनुभव ना, दसरा असते ना, दसऱ्याच्या त्या दिवशी माझ्या मुलीचं कानातलं हरवलं होतं. अय्या, अ, कसं काय? सोन्याचं कानातलं असं पडलं तिचं. हा हा हा. आणि मग म्हणजे मला खूप वाईट वाटावं लागलं. आता मी स्वामी सेवा पण करते ना, दसऱ्याचं आवरायचं बरोबर. आणि एवढं सोन्याचं हरवल्यावर खूप म्हणजे असं हे होणार. बरं. पण मी चिंता त्याची केलीच नाही ताई. हो म्हणजे ना. सगळं मला माहिती आहे ना, माझं असं सगळं स्वामी असं होऊ देत नाहीत म्हणून काही. अगदी बरोबर आहे. आपल्याला दुसरं काही घेणं होत नाही वाटते. म्हणजे लोक दसऱ्याच्या त्या दिवशी सोनं खरेदी करतात स्वामी म्हणलं, आणि माझं हरवलं. तुम्ही हरवलं. तर काय असं होऊ देणार नाहीत म्हणलं. हा. पण मी त्याचं दुःख, पण तिनं खूप असं हे धरलं की मी माझं कानातलं पडलंय, एक कानातलं पडलं. आई मग ग. मग आम्ही सगळी दसऱ्याची तयारी केली, पूजा सगळं छान केलं, सगळं दसऱ्याचं व्यवस्थित. हा आणि पूजा झाल्याच्या नंतर काय केलं तिनं, सेवा सुरुवात केली. दादाची माझ्याकडे आहेत ना, समजा जे हो हो हरवलं आहे ते प्रदीप दादांनी दिलेल्या. हो हो. तर ते घोर कष्टोद्धरण म्हणली, आता मला 8वीलाच आहे ना ती. हा तर हा म्हणली हा. मला आता मम्मी हे घोर कष्टोद्धरण स्तोत्र म्हणायला सुरुवात करायची म्हणली, हं. मला सेवा करायची म्हणली. तिनं ती सेवा रात्री केली, पण आम्ही दुपारी काय झालं, तिचं कानातलं शोधण्यासाठी मी म्हणजे म्हणत हा राहिले आणि शोधत राहिलो होतो आम्ही. हा 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 हा. घोर कष्टोद्धरण स्तोत्र. तर ज्या वेळेस माझं समजा एक गंटल होतं ताई, हा. गंटलचा खालचा भाग पूर्ण पडल्याला, माझ्या लक्षात सुद्धा नव्हतं ते. म्हणजे आम्ही शोधून शोधून असं हे झालते, मला वाटलं आता ते सापडत नाही. ते बरोबर. तिच्या कानातले सापडत सापडत तेच माझे दागिने सापडले. अय्या, ते पण तिचं सापडत नव्हते. ते सापडत नव्हतं. त्याचं तर मी सोडून दिलता विषय. त्याच्यामध्ये लहान मुलाच्या ह्यांच्यात अंगठ्या होत्या. हा. आणि असं छोटे छोटं खूप सोन्याचं सामान होतं. म्हणजे देवाला ते सापडण्यासाठी दसऱ्याच्या त्या दिवशीच ते हरवलं बघा ना. म्हणजे असं हो एक का? सांगायचं. हो, म्हणजे एकासाठी ते तुमचं दुसरं पण सापडून गेलं बघा. एकासाठी दुसरं. तर ते काही वेळेला म्हणतात ना, काही गोष्टी अशा घडतात, आपल्याला वाटतं ह्या अशा का घडल्या, पण ते असं असते कारण, पण त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. तर चांगल्यासाठी होत असतं. म्हणजे चांगल्यासाठीच काहीतरी हे होतंय. तर मग बरोबर. तिचं नाही सापडलं, ते माझं सापडलं. म्हणजे ते म्हणत राहिलो होतो आम्ही, आणि हा. माझं सापडलं. मग ते झालं, मी इतकी खुश झाले ना. ते म्हणलं गंटलचा पेंडॉल सापडला, म्हणजे खालचा भाग पूर्ण माझा हरवलेला होता ते सापडला. मग तो आहे. झालं घरामध्ये. आणि तो ताई मी सगळीकडे बघितला होता, पण मला माहित नाही अचानक कसा तिथे आला काय, पण ते सापडला माझे दागिने. अरे वा, किती छान हो हं, ताई. हं. किती बरं आणि वाटतं मग असं ऐकून. आणि मग संध्याकाळी झाली आपली दसऱ्याची पूजा, सगळं व्यवस्थित पूजन झालं पार. आणि मग हिनं सुरू केली सेवा माझ्या मुलीनं. हा आपलं हा 51 वेळा घोर कष्टोद्धरण स्तोत्र म्हणायची. तिची हा पूजा झाली संध्याकाळी. ते हा. देव पण कसं बरोबर नेते बघा ना. असं माझ्या घराचं अंगण आहे, म्हणजे मी 3ऱ्या याच्यावर राहते. तिनं हा. दारासमोर गेली, घोर कष्टोद्धरण 51 वेळा सेवा झाली. स्वामीला सांगितलं तिनं, स्वामी माझं कानातलं सापडू द्या. हा हा. बरोबर ज्या जाग्यावर आहे त्याच जाग्यावर ती रात्री गेली. समजा 12 वाजले असतात, तिने ध्यासात धरला, स्वामी पुढेच बसली होती. आई सापडू द्या. ग. जिथं होतं ना ताई, ती राईट त्या कानातल्या जवळच जाऊन बाहेर उभं राहिली. कस काय किती म्हणजे असं एक म्हणजे हेच असं. स्वामींनीच ती बुद्धी दिली तिथे जाऊन राहायची, उभं राहायची. स्वामींनीच उभं राहून म्हणजे हे करायचं दिली. म्हणजे तिथं ती बर. जागा दाखवली की तुझं हे हो, इथं आहे म्हणून. खरंच अं, किती सुंदर अनुभव ताई. हो. ताई माझे असे तुम्हाला म्हणलं ना, मला एक दिवस फक्त वेळ द्या तुम्ही थोडासा. माझे इतके पॉइंट तुम्हाला व्यवस्थित, मला म्हणजे असं इतकं व्यवस्थित सांगन मी, की असं ज्या महिला दुःखी आहेत की त्यांना असं वाटणारच नाही. आणि माझं असं नाही की आपण लगेच असं केलं म्हणून स्वामी असं तसं नसतात. माझी खूप स्वामीनं परीक्षा पण पाडलेली आहे. पण बरं. ना मी असं हार मानली नाही ताई, मी करत राहिले. हे झालं तुम्हाला मी सांगितलं नाही ना ताई, माझ्या खात्यात पैसे आले हे. पण त्याच्यासाठी माझे म्हणजे अगोदर गेलेले पण आहेत. ते मी म्हणजे ते मी दुःख नाही केलेलं की अरे माझे एवढे एवढे कट झाले पैसे, कस काय म्हणजे कटले पैसे अकाउंट मधले. असं नाही मी म्हणजे हे करत, दुःख कधी केलंच नाही. नाही स्वामी तुम्हाला काळजी न. विश्वास.
तुम्ही मला माहिती आहे गुरुवार होता आणि त्यांना 11 गुरुवारचं माझे मिस्टर करू लागले आणि गुरुवारी सकाळी सकाळी माझे 3,500 रुपये कटले. हा. आणि म्हणजे मी असं नाही की अरे कसे कटले, स्टॉप म्हणलं, विषय स्टॉप, तिथंच थांबूत म्हणलं. यांना म्हणलं आपण पैसे गेले म्हणायचेच नाहीत म्हणलं, येणार स्वामी दुप्पट बरोबर आहे. देणार. की अगदी तुम्हाला बरोबर म्हणलं, आहे. की तुम्हाला म्हणलं ना मग ते दुप्पट आलेले तसं दुप्पट दिलेलं आहे. हो. मी विश्वास ठेवला तर असं असते हा, म्हणजे विश्वास ठेवला पाहिजे. श्रद्धेने तुम्ही हे करा. स्वामी हम्म बरोबर आपल्या विश्वासाला कधी तडा जाऊ देत नाही. हा, स्वामी भक्ती. अरे माझं असं कोणी कोणी लेडीज काय म्हणतात, हे करायला लागले की बाई माझं असंच व्हायला लागलं. तसं नसतंय ते, आपले वाईट गुण निघून जात असतात. मला तरी असं बरोबर. वाटते. अगदी हा बरोबर, अगदी बरोबर ताई. हा. आता खूप मी छान ताई. मी हा शेअर करते हा ताई. हो, फक्त एखाद्या वेळेस मी पॉइंट सगळे सगळं लिहून ठेवलेत, तुम्हाला सगळं पूर्ण सांगेल. माझे इतके सुंदर सुंदर अनुभव, मला हो, फक्त हो. एखाद्या वेळेस प्रत्येक वेळ वेळेला द्या. असे दोन अनुभव सांगत जा ताई. हा? हो हो हा? हो श्री हो, स्वामी ठीक आहे. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.